पण त्याने जे सांगितले की विकास कामं होत नाहीत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, म्हणून मी शिंदे गटात चाललोय. मला कळत नाही शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातली किंवा त्यांच्या कसबा पेठेतली कोणती विकास कामं मार्गी लागणार आहेत. त्यांनी एखादं काय हॉस्पिटलचं प्रपोजल दिलेलं आहे ते थांबलं आहे, शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक इतर काही जी समाज उपयोगी कामं असतात ती थांबलेली आहेत की त्यासाठी ते चाललेले आहेत. हे जे प्रवेश सुरू आहेत अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात, भाजपमध्ये, हे सरळ सरळ भीतीपोटी प्रवेश चाललेले आहेत. भीतीपोटी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे त्याच भीतीपोटी त्यांनी पक्षांतर केलं. अजित पवार आणि त्यांच्या लोकांनी त्याच भीतीपोटी पक्षांतर केलं. भारतीय जनता पक्षात जे लोक गेले आमच्याकडून त्यांनीही त्या भीतीपोटी, आणि एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते आणि त्याच्यावरती काही जुनी प्रकरणं असली त्याचा दबाव आणला जातो. ही एक साधारण सिस्टीम पक्षांतराच्या मागे लागलेली आहे. रवींद्र धंगेकर खरोखर का गेले हे त्यांनी, खरं म्हणजे त्यांचे जे कोणी दैवत असेल त्याला स्मरून सांगायला पाहिजे की मी खरोखर विकास कामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेश पेठेतील एक जागा आहे, ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आहे. आणि त्या जागेवर त्यांना हा त्यांचा व्यावसायिक प्रश्न आहे. त्या जागेची किंमत साधारण 60 कोटी रुपये असं म्हणतात. ही जागा त्यांनी, एक व्यवसाय कोणालाही करायचा अधिकार आहे आणि मराठी माणसाने तर केलाच पाहिजे. ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जी जागा आहे ही वक्फ बोर्डाची असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्या विरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले. भाजपचे लोक कोर्टात गेले आणि त्यांचं काम अडवण्यात आलं आणि त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा प्रतिभा धनगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार, टांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या, आणि ती तयार करण्यात आली. सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धनगेकरांनी पक्ष सोडावा. आणि शेवटी एक गुंतवणूक केलेली आहे एका मराठी माणसानं. आणि आश्चर्य असं आहे की त्यांच्याबरोबरचे 2 जे इतर पार्टनर आहेत ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे, अशी माझी माहिती आहे, हे 2 माजी नगरसेवक आहेत. त्याच्यामध्ये एक मनसेच्या माजी नगरसेवकाची पत्नीसुद्धा आहे या व्यवहारात पार्टनर. पण ते इतकी मोठी गुंतवणूक केल्यावर सुद्धा अशा प्रकारे त्यांना त्यांची कोंडी करण्यात आली, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले, त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्याला भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत. या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले. तुम्ही म्हणताय त्यांना प्रवेश करण्यासाठी मजबूर केलं गेलं होतं. डेफिनेटली. बघा, हे फक्त धंगेकरांचाच विषय नाही आहे. यापूर्वी झालेले 90% पक्षांतर या पद्धतीनं झाली आहे. रवींद्र वायकर ह्यांच्यावर ज्या प्रकारचा दबाव होता तो धंगेकरांवर होता. रवींद्र वायकर जे आमचे होते त्यांना सुद्धा याच पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं. असे अनेक लोक आहेत. स्वतः एकनाथ शिंदे पळून गेलेले आहेत घाबरून. त्यांच्याबरोबरचे अनेक आमदार ईडी, CBI आणि अशा प्रकारच्या कारवायांना घाबरून पळून गेले. रवींद्र वायकरांचं सुद्धा असंच एक प्रकरण होतं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि पक्षांतर केल्यावर ताबडतोब 24 तासात त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले महानगरपालिकेकडून. त्यांचं सुद्धा एक बांधकाम चाललं होतं कुठेतरी. आता रवींद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता सुद्धा फोडण्यासाठी अशा प्रकारे शासकीय यंत्रणा खोटे गुन्हे हे टाकण्यात आले. आता मला बघायचं आहे
या वक्फ बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होत आहे. हे सगळं निवडणुकीच्या आधी म्हणजे विधानसभेच्या आधीपासून सुरू होतं की नंतर झालं? लोकसभा निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीला जेव्हा धंगेकर उभे राहिले त्यानंतर हा दबाव सुरू झाला. त्यांना बदनाम करण्याचा, त्यांची कोंडी करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या पत्नीला अटक होईल कारण त्या पत्नीच्या नावावर बहुधा ती जागा आहे असं माझी माहिती आहे. मी अधिक माहिती तुम्हाला देईन. पण पक्षांतर जी चालली आहेत ना, आमच्या पक्षात आले, हे आले, ते आले, ते आले, हे का आले हे सुद्धा शिंदे गटानं, अजित पवार गटानं सांगायला